हॅलो, आता आपण बघूया वीण दोघांतली ही तुटेनाचा एपिसोड. कालच्या भागात आपण बघितलं की स्वानंदी आणि समर घर प्रवेशासाठी बाहेर उभं असतात. आता समर चिडलेला असतो. तो बोलतो, बस झाला आता, येऊ दे मला घरात, उकडतंय खूप आजी. तेव्हा आजी बोलते, अरे असं काय करतो समर, अरे नवी सून म्हणजे घरची लक्ष्मी असते. घरच्या लक्ष्मीच्या पावलांनी ती घरात प्रवेश करते. तिने माप ओलांडूनच यायचं असतं आणि तेही जोडीने. तेव्हा मल्लिका बोलते, आई पण आता ती नवीन सून आहे आणि मापटत नसेल तर ती घरी कशी येणार. मी मान्य आहे, आता आपण एवढं प्रवास करून आलो आहे आणि आता दुकानंही बंद झाली असेल, आता नवीन मापटं आणायचं कुठून. बघा, गुरुजींनी सांगितलं होतं ना, अमुक या वेळेसच गृहप्रवेश झाला पाहिजे. तेव्हा मल्लिका बोलते, पण आता तो होत नाही आहे, काय करायचं आपण, एकामागून एक अपशकुनच घडतायत सारखे. तेव्हा आजी बोलते, मल्लिका सारखं सारखं अभद्र काय बोलत असते गं, काही नसतं असं, होतात गोष्टी, माणसाच्या चुका होतात अगं. इकडे स्वानंदीचे बाबा बोलत असतात की अगं एवढा विचार करायची काही गरज नाही. तेव्हा आदिरा बोलते की आणि मी म्हणाले आणि तुम्ही हसलात तर. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की नाही नाही, कुणीही हसणार नाही. इकडे आदिरा बोलत असते की नाही, मी आधी कधी पोयमही नाही केली आणि उखाणा म्हणजे मला जमणार नाही. तेव्हा सगळे हसत असतात. इकडे आजी बोलत असते, रोहिणी तू जा, आधी तांब्या भरून घेऊन ये तांदळाचा आणि त्याच्यावर स्वस्तिक काढायचं विसरू नकोस कुंकवाने, नाही तर मल्लिका परत स्वतःच अपशकून बोलत बसेल. तेव्हा मल्लिका बोलते, पण आई अशी रिस्क घेण्यात काय अर्थ आहे, आई तुम्हाला थोडाही सिरियसनेस नाही का. अहो अहो काय आता, काय मोठं काहीतरी घडेल. तेव्हा आजी बोलते की आता काहीतरी एकच मोठं घडेल, या घरची सून लक्ष्मीच्या पावलांनी गृहप्रवेश करेल. तेव्हा आजी बोलते, स्वानंदी सॉरी हं, तुला असं खूप वेळा दारात तात्काळ उभं राहावं लागलं, थोडाच वेळ हं, काय करावं लागेल ना, करावंच लागेल ना, शास्त्र आहे. इकडे रोहिणी तांब्यावर स्वस्तिक काढून तांदूळ भरून घेऊन येते आणि दारात ठेवते. तेव्हा आजी बोलते, आता माप ओलांडून ना घरात यायचं, थांब आधीने नवऱ्याची बहीण दार अडवेल. इकडे सुश बोलते, रोहनदा तूच नाव घे, उगाच टाईपमास करण्यात काय अर्थ आहे ना. तेव्हा रोहन बोलतो की ओके मी घेतो आणि मग तुला काही सुचलं तर तू नाव घे. तेव्हा आदिरा बोलते ओके. तेव्हा रोहन बोलतो, तुझ्या माझ्या संसारात कुठलीच मोहमाया नसावी, तुझ्या माझ्या संसारात कुठलीच मोहमाया नसावी, आता आयुष्यात फक्त आदिराचीच साथ असावी. तेव्हा रोहन आदिराला बोलतो, तुला काही सुचते. तेव्हा आदिरा बोलते, ओके ओके, तुझ्या इतका छान उखाणा घ्यायला मला जमणार नाही, पण आय विल ट्राय. तेव्हा आदिरा बोलते, हसू नका. तेव्हा आदिरा उखाणा घेते, गोव्याच्या बीचवर असते खारट हवा, गोव्याच्या बीचवर असते खारट हवा, रोहनचं नाव घ्यायला उखाणा कशाला हवा. तेव्हा सगळे टाळ्या वाजवतात आणि वा म्हणतात. तेव्हा मंदाकिनी मागेच उभी असते आणि बोलते, हा असला उखाणा, आणि लगेच सगळे शांत होतात. तेव्हा बोलते, छान आहे छान आहे. तेव्हा आदिरा बोलते, आय नो, चला चला जाऊया का. तेव्हा मंदाकिनी बोलते की आता माप ओलांडा पुढे जा. तेव्हा आदिरा बोलते की ॲक्च्युली हे कसं ओलांडायचं. तेव्हा मंदाकिनी बोलते, अगं उजव्या पायाने हे माप आत ओलांडायचं आणि त्याच पाऊल टाकून पुढे जायचं. तेव्हा आदिरा माप ओलांडते आणि घरात प्रवेश करते. रोहन तिच्या पाठीमागे प्रवेश करतो. इकडे अर्पिता बोलत असते, आता काय आजी. तेव्हा तेव्हा आजी बोलते, तिला उखाणा घ्यायला सांग. तेव्हा ती बोलते, घ्या मग उखाणा. तेव्हा आजी बोलते, स्वानंदी तुला जमेल तसा घे. तेव्हा स्वानंदी बोलते, गळ्यात मंगळसूत्र ही सौभाग्याची खून, समरचं नाव घेते राजवाड्यांची सून. तेव्हा मल्लिका बोलते, वा वा छान. तेव्हा आजी बोलते, छान घेतला असं उखाणा, आता पिंट्या तू घे. तेव्हा समर बोलतो, छे मला असलं काही जमत नाही हं. तेव्हा आजी बोलते, त्यात काय झालं, अरे घे का काहीतरी. तेव्हा समर बोलतो की हे आजी, मला काही यातलं असं जमत नाही हं, आता पटकन घरात येऊ द्या. तेव्हा आजी बोलते, बरं बरं ठीक आहे, नको घेऊस तू, तिने घेतला ठीक आहे. तेव्हा आजी बोलते, बरं पिंट्या, स्वानंदी आता माप ओलांड उजव्या पायाने आणि घरात ये. पिंट्या तिच्या खांद्यावर हात ठेव. तेव्हा समर बोलतो, काय ग आजी. तेव्हा आजी बोलते की ठेव खांद्यावर हात. तेव्हा स्वानंदी माप ओलांडते आणि आत येते. तेव्हा आजी बोलते, पिंट्या आता दोघांनी जोडीने देवपूजा करा, नमस्कार करा देवाला. तेव्हा समर बोलतो की आजी. तेव्हा आजी बोलते, जा. तेवढ्यात मल्लिका बोलते, आले मी गार पाणी पिऊन. तेव्हा आजी बोलते, अगं एरवी कशी रोहिणीला ऑर्डर सोडतेस, मग सोड ना. तेव्हा मल्लिका बोलते, नको नको, किचनमधून इथपर्यंत ग्लास येईपर्यंत पण गाय फुल सांगता नाही येत. तेव्हा मल्लिका किचनमध्ये येते. अर्पिता आणि अंशूही तिच्या मागे मागे येतात. तेव्हा ती अर्पिताला बोलते की अप्पे जरा पाणी दे ना. तेव्हा अंशू बोलतो की मॉम जरा काजू दे ना. तेव्हा मल्लिका काजू देण्यासाठी कपाट उघडते आणि तिथेच त्यांनी ते मापटं लपवलेलं असतं. ते मापटं कपाट उघडताच खाली पडतं आणि मल्लिकाच्या खांद्यावरच पडतं. तेव्हा ती जोरात ओरडते. तेव्हा मल्लिका आई गं अशी ओरडते. तेव्हा आजी बोलते, काय गं मल्लिका, काय झालं नाही आज, अशी अचानक का आठवण आली, काय पडलं. तेव्हा अंशूकडनं जोरात बोललं जातं, काही नाही आजी, मापटं पडलं. तेव्हा रोहिणी पण शॉक होते.
आजी लगेच बघायला जाते मापटं म्हणून. तेव्हा आजी बोलते मापटं इथे होतं. तेव्हा मल्लिका बोलते हो ना इथे होतं, ही रोहिणी नाही का खोटं बोलली. तेव्हा रोहिणी बोलते नाही नाही मी खरंच दारात ठेवलं होतं. तेव्हा मल्लिका बोलते ए खोटं बोलतेस, मालकांची खोटं बोलतात. तेव्हा आजी बोलते आता कोण खोटं बोलतं आणि कोण नाही हे देवालाच माहिती. तेव्हा आजी तिथून निघून जाते. तेव्हा अंशू बोलतो मम्मा आता परत एकदा आपला प्लॅन आपल्यावरच उलगडला. तेव्हा अर्पिता बोलते मम्मा सॉरी मी घाईघाईत तिथे ठेवलं गं, तुला लागलं नाही ना. तेव्हा मल्लिका बोलते मी ठीक आहे गं, पण आता ती स्वानंदी ठीक नाही राहणार. तेव्हा मल्लिका बोलते अप्पी तुला एक काम करायचं आहे. तेव्हा ती त्या सोन्याच्या बांगड्या काढते. तेव्हा अर्पिता बोलते या बांगड्या तुझ्याकडे कशा. तेव्हा मल्लिका बोलते की आपल्याला अजून एक नाटक करायचं आहे, म्हणजे नाटक आपलं आणि पात्र आहेतच. तेव्हा इकडे रोहन आणि आदिरा देवाला नमस्कार करतात. तेव्हा रोहन त्याच्या बाबांच्या पाय पडण्यासाठी आणि ते दोघं जोडीने त्यांच्या बाबांचे पाय पडतात. तेव्हा आदिराचं लक्ष मंदाकिनीकडे जाते आणि आदिरा पुढे सरणार तेवढ्यात रोहन तिचा हात पकडतो. तेव्हा आदिरा बोलते की कम ऑन. तेव्हा रोहन तिला नाही म्हणून खुणवत असतो, पण आदिरा बोलते की नाही. तेव्हा ते दोघंही पाय पडतात. तेव्हा आदिरा त्यांच्या पाय पडते, रोहन उभाच राहतो. तेव्हा मंदाकिनी बोलते की सुखी राहा. अगदी लक्ष्मीनारायणाचा जोडा शोधतोय नाही का हो. तेव्हा रोहनचे बाबा तिच्याकडे बघतही नसतात. तेव्हा आदिरा आणि रोहनचे बाबा बोलतात की हे बघा बाळांनो, तुमच्या मनासारखं झालं आता. आदिरा तू या घरात लक्ष्मीच्या पावलांनी आली आणि सरस्वतीच्या पावलांनी या घराचा सांभाळ कर. तेव्हा आदिरा बोलते की येस बाबा, ॲक्च्युली माय ड्रीम कम्स ट्रू. आणि आता इथून पुढे ती मंदाकिनी कडे बघते आणि बोलते सगळं छान होणार आहे. तेव्हा रोहनचे बाबा बोलतात की बाबांनो तुम्ही दमला असाल, चहा कॉफी काय घेणार तुम्ही. तेव्हा मंदाकिनी बोलते मी पटकन तुमच्यासाठी चहा नाही तर कॉफी करून आणते. तेव्हा रोहनचे बाबा बोलतात आदिरा तुला काय हवं ते मला सांग, मी करून आणतो तुझ्यासाठी. तेव्हा आदिरा बोलते की मला फ्रेश फ्रूट ज्यूस. तेव्हा सगळे शांत होतात. तेव्हा आदिरा पटकन डिसिजन चेंज करते आणि बोलते मला सरबत चालेल, आय लव्ह सरबत. तेव्हा बाबा बोलतात की मी तुझ्यासाठी सरबत घेऊन येतो आणि ते जातात. तेव्हा सुशई त्यांच्या पाठी जाते. आदिराला खूप गरम होत असतं. रोहन तिच्याकडे बघतो आणि बोलतो की आदिरा मी रूममध्ये बॅग्स ठेवतो म्हणजे तुला फ्रेश होता येईल. तेव्हा रोहनही जातो. तेव्हा मंदाकिनी आदिराला बोलते की बघितलंस माझ्याशी बोलतही नाही, किती वेळ राग धरून बसणार आहे. तेव्हा ती रडायला लागते. तेव्हा आदिरा बोलते की अहो आई तुम्ही रडताय, हे बघा मी बोलते त्यांच्याशी, माहीत नाही किती इफेक्ट होतो पण आय ट्राय. इकडे स्वानंदी आणि समर ही देवाला नमस्कार करतात आणि मग आजीला नमस्कार करायला जातात. तेव्हा आजी बोलते की खूप सुखी राहा आणि स्वानंदी राजवाडे कुटुंबात तुझं स्वागत आहे. तेव्हा ते मल्लिकाचाही पाया पडतात. तेव्हा ते मल्लिकाही बोलते की सुखी राहा. तेव्हा सगळं झाल्यावर समोर बोलतो चला गुड नाईट. तेव्हा अर्पिता बोलते की दादा एक मिनिट, म्हणजे ना या बांगड्यांचं काय करायचं, म्हणजे आता त्या बांगड्यांमधनं इतका इश्यू झाला म्हणून घराण्याच्या आहेत ना म्हणून विचारते. तेव्हा समोर बोलतो काय करायचं म्हणजे काय, बँकेच्या लॉकरमध्ये ठेवा. तेव्हा आजी बोलते अरे घराण्याच्या बांगड्या त्या लॉकरमध्ये कशाला, त्या स्वानंदीच्या आहेत आणि त्या तिच्याकडे जायला हवा. तेव्हा मल्लिका बोलते राहतील ना. तेव्हा मल्लिका बोलते की म्हणजे आई ह्या बांगड्या तिच्याकडेच होत्या ना आणि तिच्याकडनं कुठे पोहोचल्या हे सगळ्यांना माहितीच आहे. तेव्हा अर्पिता बोलते हो ना, आपण ह्या बांगड्या स्वानंदीला द्यायच्या, आता गहाण नाही डायरेक्ट विकल्याच जातील. तेव्हा मल्लिका बोलते नाही माझं एवढंच म्हणणं आहे, म्हणजे या बांगड्या स्वानंदीला दिल्या तर त्या चांगलीच गोष्ट आहे, घराण्याच्या आहे, पण त्या बांगड्या तिच्याकडे राहायला हव्या, उगाच घराबाहेर गेल्या तर काय फायदा ना. तेव्हा आजी बोलते की ते त्या बांगड्या इकडे ते त्यांचं काय करायचं ते मी बघते. तेव्हा मल्लिका बांगड्या देते. तेवढ्याच समोरचा मेड बॅगा घेऊन येतो आणि बोलतो सर या बॅगा कुठे ठेवायच्या. तेव्हा आजी बोलते या बॅगा माझ्या रूममध्येच राहू दे, जोपर्यंत सत्यनारायणची पूजा होत नाही ना तोपर्यंत स्वानंदी माझ्या रूममध्ये राहील, त्यानंतर ती समोरच्या रूममध्ये जाईल. बाकीच्यांना सगळ्यांना शॉक बसतो. तेव्हा मल्लिका बोलते आई मी पण थकली, जरा आराम करते हां. तेव्हा आजी बोलते हां तुम्ही आरामच करा, नाही म्हणजे तरणी पडली धरणी आणि म्हातारी झाली हरणी. तेव्हा आजी बोलते जा जा आराम करा. तेव्हा सगळे जातात. तेव्हा आजी बोलते की मी येते हां तू हो पुढे. तेव्हा आजी जाते. तेव्हा समर आणि स्वानंदीही जायला लागतात. तेव्हा समर स्वानंदीला बोलतो एक मिनिट, लग्न केलं आहे आपण, पण मी हे लग्न केवळ आदिराच्या हट्टासाठी केलं आहे, तिने सुखी राहावं म्हणून. बाकी हे सुखी संसार समंजसपणाची साथ हे आपल्यात असं काहीही घडणार नाही, मी असलं काही करणार नाही. माझा एकच फोकस आहे की आदिराने सुखी राहावं. त्यामुळे तिथे जोपर्यंत सुखी आहे तोपर्यंत इथे आपण सुखी आहोत. पण आदिराला जर तिकडे काही त्रास झाला तर इथे मात्र आपल्यात, मला काय म्हणायचं तुम्हाला लक्षात आलंच असेल. इकडे स्वानंदी तेव्हा ते दोघं वेगवेगळ्या दिशेने जातात. स्वानंदी आजीच्या रूममध्ये येऊन रडत असते. तेव्हा आजी बघते आणि स्वानंदीकडे येते आणि बोलते स्वानंदी अगं नवऱ्या नवरीने असं रडत बसू नये, नाही तर ती मल्लिका बोलेल अपशकुन झाला. तेव्हा आजी हसत असते. तेव्हा स्वानंदी बोलते खूप जास्त अपराधी वाटते आजी, तुमच्या घराण्याच्या पिढीजात बांगड्या तुम्ही मला इतक्या विश्वासाने दिल्या पण मी नाही सांभाळू शकले. तेव्हा आजी बोलते नाही सांभाळू शकलेस, कारण ह्या बांगड्यांना
आपल्या घराण्याचा मान आहे, सुहासिनीचा आशीर्वाद, आपलेपणा हे सगळं तू नाही सांभाळू शकलीस, गमावलंच तू सगळं. मग आता काय करायचं आपण? तेव्हा स्वानंदी रडते, नाही माहीत, मला काहीच सुचत नाही आहे. तेव्हा आजी असते आणि बोलते, अगं अगदी सोपं येते, म्हणजे सगळ्यांची मनं जिंकायची आणि जे काही गमावलं आहेस तू ते परत मिळवायचं. तेव्हा आजी बोलते, खरं सांगू, आजपासून मी तुला एक नवीन चॅलेंज दिले आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.